सिडकोतील संगणक विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्याच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मानसिक छळ व विनयभंगाचा आरोप करत सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणातील आरोपी तक्रार केल्याचं समजताच फरार झाला आहे। सिडकोतील संगणक विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचारीने आपल्याच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मानसिक छळ व विनयभंग केल्याचा आरोप ठेवत सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणातील आरोपी महिलेने तक्रार केल्याचं समजताच फरार झालाय। गेल्या अनेक महिन्यांपासून या महिलेचा फरार कर्मचारी मानसिक छळ करायचा। या प्रकरणी पीडित महिलेने सिडकोतील संबंधित विभागाकडे ही तक्रार केली होती। मात्र आपली जबाबदारी झटकत संबंधित विभागाने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला या महिलेला केला। त्यानुसार या घटनेची तक्रार पीडित महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात केली असून कलम 356D अंतर्गत फरार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याचं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितलं। सीबीडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कलम 354D प्रमाणे हा गुन्हा नोंद झालेला आहे। सिडको कार्यालयामध्ये संगणक विभागामध्ये काम करणारी एक महिला याच्यामध्ये फिर्यादी आहे आणि तिचा जो त्या ठिकाणी काम करणारा कार्यालयीन प्रमुख आहे तोच याच्यामध्ये आरोपी आहे। गुन्ह्याची नोंद आम्ही सदर महिलेच्या तक्रारीवरून केलेली आहे आणि सध्या त्या आरोपीचा आम्ही शोध घेतोय। या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे व सूरज कांबळे, MVTV। सायन पनवेल महामार्गावर सांदपाडाजवळ 10 वृक्षांचं पुनरोपण करण्यात आलं होतं। या वृक्षांना पालवी देखील फुटली होती, परंतु काही दिवसांपूर्वी वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत। महापालिका प्रशासन या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे। सायन पनवेल महामार्गावर सांदपाडाजवळ 10 वृक्षांचं पुनरोपण करण्यात आलं होतं। या वृक्षांना पालवी देखील फुटली होती, परंतु काही दिवसांपूर्वी वृक्षांच्या फांद्या तोडण्यात आल्या। मात्र महापालिका प्रशासनाने यावर अजब कारण देऊन या वृक्षतोडीकडे एक प्रकारे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे। महामार्गावर सांदपाडा दत्त मंदिराच्या समोर तुर्भे गावाच्या बाजूला 10 पेक्षा जास्त वृक्षांचं पुनरोपण करण्यात आलं होतं। मात्र काही दिवसांपूर्वी काही वृक्ष पूर्णपणे तर काहींच्या फांद्या तोडण्यात आल्या। पर्यावरण प्रेमींकडून तक्रार करूनही पालिका सर्रास वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत आहे। परिणामी पर्यावरणाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। शहरात सध्या वायू प्रदूषणात कमालीची वाढ झालीय। ही बाब पालिकेच्याच अहवालातून स्पष्ट झालीय। हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे। मात्र त्याऐवजी शहरात वृक्षतोड होत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व प्रणित कापसे, MVTV। सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात। कोणाचीही तमा न बाळगता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे। याला आता लगाम बसणार आहे, कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याच्या विचारात असून तशा हालचालींना आता वेग आलाय। सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात। कोणाचीही तमा न बाळगता थुंकणाऱ्यांची संख्या वाढतच आहे। याला आता लगाम बसणार आहे, कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याच्या विचारात असून तशा हालचालींना वेग आलाय। सार्वजनिक ठिकाणी शासकीय रुग्णालयातील भिंतीवर पान तंबाखू खाऊन थुंकल्याचं चित्र सर्रास दिसून येतं। या विरोधात कठोर कारवाई करणारा कायदा सरकार तयार करीत आहे। यासाठी नेमण्यात आलेली छाननी समिती या कायद्यात कोणत्याही पळवाटा राहू नये यासाठी सर्व बाबींची तपासणी करीत आहे। थुंकण्यास प्रतिबंध करणारा महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंध अधिनियम 2015 तयार करण्यात येत आहे। या अंतर्गत दंडाची व्याप्ती, आकारणीचे अधिकार कोणाला द्यायचे यावर मंत्रालयात बैठकीत चर्चा झाली। ब्युरो रिपोर्ट, MVTV। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाने एक्झिट घेतलीये। परिणामी सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झालीये। लिंबू पाणी, नारळ पाणी, उसाचा रस व कोकम सरबत या आरोग्यवर्धक शीतपेयांना नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाने एक्झिट घेतलीये। परिणामी सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शीतपेयांच्या मागणीतही वाढ झालीये। लिंबू पाणी, नारळ पाणी, उसाचा रस व कोकम सरबत या आरोग्यवर्धक शीतपेयांना नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे। उन्हात अंगाची लाही होत असताना घसा ओला करण्यासाठी अनेक चाकरमानी रेल्वे स्थानक परिसर तसेच बस डेपो जवळ असणाऱ्या शीतपेयांच्या ठेल्यांकडे धाव घेत आहेत। मोसंबी, गाजर, अननस या फळांच्या रसांनाही मोठी मागणी आहे। तर दुसरीकडे वाढत्या मागणीमुळे मात्र शीतपेयांच्या किमतीतही वाढ झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सीबीडी बेलापूर सेक्टर 5 डॉक्टर DY पाटील चौक ते गुरु गोविंद सिंग मार्गाजवळील फुटपाथची दुरावस्था झाली आहे। परिणामी पदचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे।
सीबीडी बेलापूर सेक्टर 5 येथील डॉक्टर डी.वाय. पाटील चौक ते गुरु गोविंद सिंग मार्गाजवळील फुटपाथची दुरावस्था झाली आहे. परिणामी पदचाऱ्यांची मोठी प्रमाणात गैरसोय होत असून अपघाताची भीतीही निर्माण झाली आहे. या फुटपाथवरील गटाराची झाकणंही अर्धवट उघडी व तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच या फुटपाथवर खड्डेही पडलेत. इतकंच नव्हे तर फुटपाथच्या लगत असणाऱ्या विद्युत वाहिन्याही उघड्यावरच असून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाला वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या फुटपाथचा वापर ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं करतात. मात्र या फुटपाथची दुरावस्था झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.